तुम्ही बघू शकता की नगरपालिकेचे जसे निवडणूक येतात ते सगळे इच्छुक उमेदवार रस्त्याला नवीन नवीन उमेदवार उभे राहतात ते. तसेच आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, तसेच आमचे लाडके खासदार कल्याण लोकसभेचे श्रीकांत शिंदे साहेब, जे आता गोडवर तुम्ही बघत आहेत. तसेच आमचे पूर्वेश सरनाईक महाराष्ट्र राज्य सदस्य, तसेच जतीन पाटील जे कल्याण जिल्ह्या आमच्या अनुषंगाने व आमचे महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी साहेब यांच्या आदेशानुसार तुम्ही आता बघणार की नेताजीचे शौचालय आत्ताच पीडब्ल्यूडी बनवलं होतं. त्याची आता दुरावस्था तुम्ही बघणार. इकडचे पब्लिक एवढी आहे, रिक्षा स्टँड आहे, समोर हॉटेल्स आहे, पण त्याला दरवाजा नाही. इकडच्या पब्लिकांनी अक्षरशः ते सिलिंग तोडलेले आहे, त्यामध्ये पाणीची व्यवस्था नाही. बाजूला फायर ब्रिगेडचे माणसं इथं ते शौचालय वापरतात, बाजूला प्रभाग समिती आहे, तरी पण त्या शौचालयाचा हाल एवढ्या दुरावस्था आहे की इथं कोणी लक्ष द्यायला तयार नाही. जो तो आपल्या इलेक्शनच्या याच्यामध्ये बिझी आहे. इलेक्शन येणार त्यामुळं आपले आपले रील चालू आहेत, आपले आपले फोटो चालू आहेत, आपले आपले इच्छुक आहेत, पण प्रमुख जे समस्या लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं आणि लोकांचे हाल जे होतात त्यांचं निवारण कसं करायचंय ते स्थानिक लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे. यासाठी युवासेनेने आज हे पाऊल परत पुन्हा एकदा उचललं की जे शौचालय ते लवकरात लवकर आम्ही पीडब्ल्यूचे जे इंजिनियर आहेत निलेश शिरसाट व संदीप जाधव हे दोन्ही इंजिनियरांनी त्वरित समोरच्या व्यक्तीला सहकार्याला फोन केला आणि लवकरात लवकर काम होईल याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. शहर के अन्य शौचालयों की भी हालत इस तरीके से खस्ता है, कई शौचालय तो हड़प लिए गए हैं, उसको लेकर किस तरीके का पत्र व्यवहार रहेगा? वैसे मैंने पहले भी पत्र व्यवहार किए हुए हैं, पर वहां से अभी तक जो उत्तर आए नहीं है. ऐसे बहुत सारे शौचालय है जो बंद है, पर वहां पे अभी स्थानिक वहाँ के नगर सेवक ध्यान नहीं दे रहे. अभी आप जाएंगे वसीटा कॉलोनी, वसीटा वस्तुगृह, वहाँ पे जो कर्मचारियों का जो बिल्डिंग है वहाँ पे एक शौचालय कम से कम 10-15 साल से ऐसा ही पड़ा है. ना वो शौचालय बनाया जाता ना कुछ किया जाता, कि जैसे कि तैसे वैसे ही उसका भी निवेदन प्रभाव समिति को युवा सेना की तरफ से दिया गया है. सटीक खबरें देखने के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें और शेयर करना ना भूलें.